जॉर्डन पीटरसन यांच्या 12 रूल्स ऑफ लाईफ या पुस्तकातील काही नियम आपण पाहत आहोत. या अगोदर आपण 5 नियमांचा सविस्तरपणे अभ्यास केला. आता आपण पुढील नियम काय आहेत ते पाहूया. नियम क्रमांक 6, जगावर टीका करण्याआधी स्वतःच्या घराला शिस्त लावा. तुमच्या आयुष्याची तुम्ही साफसफाई केली आहे का? ज्या गोष्टी चुकीच्या आहेत हे तुम्हाला माहीत आहे त्या करणे थांबवू लागा. आजपासून त्या थांबवण्यास सुरुवात करा. तुम्ही करत असलेली गोष्ट निश्चितपणे चुकीची आहे हे तुम्हाला माहीत असेल तर ती चुकीची असल्याचे तुम्हाला कसे काय माहीत आहे वगैरे प्रश्न उपस्थित करण्यात वेळ वाया घालवू नका. अप्रासंगिक आणि भलत्याच वेळी विचारलेले प्रश्न ज्ञान देण्याऐवजी संभ्रमात टाकू शकतात. शिवाय तुम्ही कृती करायला लागण्याऐवजी भलतीकडे जाता. प्रत्येक व्यक्ती स्वतःला पूर्णपणे जाणून घेऊ शकत नाही, कारण ती अतिशय गुंतागुंतीची असते. म्हणूनच आता आपण थांबले पाहिजे याचे किंचितसे जरी आकलन झाले तरी सरळ थांबा. तुम्हाला दुर्बलता आणि शर्मिंदेपणा वाटू देणाऱ्या गोष्टी बोलणे थांबवा. फक्त तुम्हाला ज्या गोष्टी खंबीर भक्कम बनवतात त्याच गोष्टी बोला. तुमच्या डोक्यात खोटारडेपणाच्या गोष्टी भरणे तुम्ही बंद केले की तुमचे डोके मोकळे होऊ लागेल. अनधिकृत कृतीने तुमच्या अनुभवाचा विपर्यास करणे तुम्ही थांबवले की तुमच्या अनुभवात सुधारणा होईल. मग तुम्ही चुकीच्या पद्धतीने करत असलेल्या नवीन अधिक सूक्ष्म गोष्टी तुम्हाला सापडू लागतील. त्या करणे देखील थांबवा. जगावर टीका करण्याआधी तुमच्या स्वतःच्या घराचा आधी विचार करा. त्याला शिस्त लावा. त्याला परिपूर्ण शिस्तबद्धतेने सुरळीत आणि व्यवस्थित करा. आता आपण पुढचा नियम पाहूया. नियम 7, अर्थपूर्ण गोष्टींचा पाठपुरावा करा. स्वार्थी किंवा स्वहिताच्या गोष्टींचा नव्हे. उद्दिष्ट निश्चित करा. लक्ष केंद्रित करा. तुम्हाला जी गोष्ट निश्चित करायची आहे ती करा. जी सुधारणा करता येत असेल ती करा. तुमच्या ज्ञानाविषयी तुमच्याकडच्या माहितीविषयी गर्व बाळगू नका. विनयशील राहण्याचा आटोकाट प्रयत्न करा. तुमच्या आयुष्यात अर्थ येणे ही गोष्ट तुम्हाला जे हवे असते तसे आयुष्य असण्याहून अधिक चांगली असते. कारण कदाचित तुम्हाला काय हवे आहे किंवा तुम्हाला खरोखरच कशाची गरज आहे ते तुम्हाला माहीतच नसते. अर्थ हा स्वतःच्या मर्जीने स्वतःसाठी तुमच्याकडे येणारी गोष्ट असते. त्यावेळी अर्थ प्रकट होतो त्यावेळी तुम्ही त्याचे अनुसरण करू शकता. त्यांच्यासाठी पूर्व अटी तयार करू शकता. तुम्ही अर्थाचा पाठपुरावा करू शकता. अर्थ हा एक मार्ग असतो. तुमच्या आयुष्याला अधिक समृद्धीकडे वैपुल्याकडे नेणारा तो एक मार्ग असतो. ज्यावेळी तुम्हाला प्रेमाकडून आणि खरे बोलण्याकडून मार्गदर्शन मिळत राहते त्यावेळी आयुष्याच्या अशा वैपुल्याच्या स्थानी तुम्ही राहता. त्यावेळी तुम्हाला काही नको असते किंवा कदाचित तुम्हाला काही हवे असले तरी ते स्थान तुमच्या त्या इच्छेवर प्रभुत्व मिळवते. म्हणून अर्थपूर्ण असेल तेच करा. स्वार्थीपणाची गोष्ट करू नका. नियम क्रमांक 8, खरे बोला. निदान खोटे बोलू नका. तुम्हाला ज्यावेळी काय करावे हे समजत नसेल ना त्यावेळी तुम्ही काय केले पाहिजे तर खरे बोला. सत्य सांगा. तुम्ही इतरांसमोर स्वतःला प्रकट केले नाही, व्यक्त केले नाही तर तुम्ही स्वतःसमोरही स्वतःला प्रकट करू शकत नाही. तुम्ही दडपून टाकता. याचा अर्थ असा होतो की गरजेमुळे जबरदस्तीने तुमच्यातील ज्या बऱ्याचशा गोष्टी बाहेर आल्या असत्या त्या कधीही बाहेर येत नाहीत. तुम्ही स्वतःचा विश्वासघात करता. तुम्ही खोट्या गोष्टी बोलता, खोट्या गोष्टी करता. त्यावेळी तुम्ही तुमचे चारित्र्य दुर्बल बनवत असता. लबाडी कपटीपणाच लोकांना असह्य दुःख देतो. या लबाडीमुळेच मानवी आत्मे क्रोधाने आणि सूड भावनेने भरून जातात. ही लबाडी कपटीपणाच भयंकर मानवी दुःखाची आणि यातनांची निर्मिती करतो. या दगलबाजीमुळेच संस्कृतीचा जवळजवळ सत्यानाश केला.
याचाच आज आपल्याला सर्वात आणि गहन गंभीर धोका आहे. जर तुमचे आयुष्य जसे असू शकले असते तसे नसेल तर सत्य बोलण्याचा प्रयत्न करा. नियम क्रमांक 9. तुम्ही ज्या व्यक्तीचे बोलणे ऐकत असता तिच्याकडे तुम्हाला माहीत नसलेली एखादी गोष्ट असू शकते असे समजा. आपल्यापैकी बहुसंख्य लोक लक्षपूर्वक ऐकू शकत नाहीत. आपल्याला मूल्यमापन करण्याची सवयच जडून गेलेली असते, कारण लक्षपूर्वक ऐकणे ही खूपच धोकादायक जोखमीची बाब असते. पहिली गोष्ट म्हणजे लक्षपूर्वक ऐकण्यासाठी धाडसाची गरज असते आणि ते आपल्याकडे नेहमीच असते असे नाही. स्वतःचे आणि तुम्ही ज्यांच्याशी बोलत असता त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐका. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्ञानात फक्त आधी मिळालेली माहितीच नसेल तर माहितीचा सातत्याने शोध घेण्याचा ध्यास मिळेल. असा ध्यास हे ज्ञानांचे सर्वोच्च स्वरूप असते. तुम्हाला खरोखरच जे म्हणायचे आहे तेच बोला. त्यामुळे आपल्याला काय सांगायचे आहे ते तुम्हालाही समजू शकेल. तुम्ही जे बोलता तेच करा. त्यामुळे तसे करण्याने काय घडते ते तुम्हाला समजू शकेल. त्यानंतर लक्ष द्या. तुमच्या चुकांची नोंद घ्या. त्यांची नीट मांडणी करा. त्यांच्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. अशा प्रकारे तुम्हाला आयुष्यातील अर्थ उमगेल. तोच तुमच्या आयुष्याचा शोकांतिकेपासून रक्षण करेल. आता आपण पुढचा नियम पाहूयात. स्केट बोर्डिंग करणाऱ्या मुलांना त्रास देऊ नका. जर स्त्रिया शारीरिकदृष्ट्या बलवान असतील तर त्यांना मुलगे नको असतात, त्यांना पुरुष हवे असतात. एका संशोधनानुसार उत्पन्न, शिक्षण, आत्मविश्वास, बुद्धिमत्ता, प्रभुत्व किंवा श्रेष्ठत्व आणि सामाजिक दर्जा या सर्व बाबतीत स्त्रियांच्या तुलनेत खूपच वरचढ असणारा असा पुरुष स्त्रियांना हवा असतो. मात्र अशा पुरुषांची संख्या खूपच कमी असते. ज्यावेळी तरुण मुले मर्दगडी होण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी जी भावना या प्रक्रियेत हस्तक्षेप करते ती पुरुष इतकीच महिलांना मित्रत्वाची वाटत नाही. ज्यावेळी मुली त्यांच्या स्वतःच्या पायावर उभ्या राहण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी हीच भावना त्या संदर्भात त्यांना हरकत घेते. तुम्ही हे करू शकत नाही, ही खूपच धोकादायक गोष्ट आहे असं याच भावनेतून त्यांना सांगितलं जातं. ही भावना जाणीवेला नाकारते. ती मानवता विरोधी असते. जर तुम्हाला कणखर कडक पुरुष धोकादायक वाटत असतील तर थोडं थांबा आणि दुर्बल पुरुषांमध्ये काय काय करण्याची क्षमता असते ते बघा. म्हणून स्केट बोर्डिंग करणाऱ्या मुलांना रोखू नका, त्यांना मोकळे सोडून द्या. पुढचा आणि शेवटचा नियम आता आपण पाहूयात. तो असा आहे, रस्त्यात एखादे मांजर दिसले तर त्याला पाळा. असे समजा की तुम्ही सहज फिरायला बाहेर पडलेले आहात. अचानकच तुमचे डोके गरगरू लागते. त्याच वेळी तुमची नजर एखाद्या मांजरावर पडते. अशा तुम्ही त्याच्याकडे फक्त 15 सेकंद जरी लक्षपूर्वक पाहिले तरी तुमच्या लक्षात येईल की अस्तित्वाचे आश्चर्य हे त्याच्याबरोबर येणाऱ्या दारुण दुःखाची भरपाई करणारी असते.